धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभेतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक व्यवहारांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी, दिनचर्या आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर राहील. मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर विवाह, भागीदारी, करार आणि सहकार्याच्या विषयांना चालना मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये धनुराशीमध्ये सहकार्य लाभयोग आणि संबंध वृद्धियोग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट भविष्यासाठी लाभदायक ठरू शकते. स्वतःच्या विचारांसोबत इतरांचे मत ऐकल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रात टीमवर्कमुळे यश प्राप्त करू शकाल. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेतल्यास अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. कायदा, शिक्षण, सल्लागार, सेवा, मार्केटिंग, प्रवास, जनसंपर्क आणि व्यवस्थापन क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, संयुक्त प्रकल्प किंवा ग्राहकांशी दीर्घकालीन करार करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मार्गदर्शनाचा लाभ देणारा असून शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अभ्यासात योग्य दिशा मिळेल. गट अभ्यास आणि चर्चांमधून नवीन ज्ञान प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित राहणार असून भागीदारीतून किंवा सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करताना मात्र सर्व बाबींची खात्री करूनच, गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक केलेली बरी. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एकत्रितपणे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब कराल. प्रेमसंबंधात परस्पर विश्वास आणि स्पष्ट संवादामुळे नाते अधिक सुंदर बनेल. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, कंबरदुखी किंवा प्रवासामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या आणि किमान 10 ते 15 मिनिटं रोज ध्यान, योग व प्राणायाम ह्याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि फिकट जांभळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 18 जून व 20 जून. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या कागदावर हळदीने एक छोटा गोल काढा. त्या गोलाच्या मध्यभागी एक हरभऱ्याचा दाणा ठेवा आणि तो कागद पुडी बांधून आपल्या पूजास्थानाजवळ किंवा अभ्यासाच्या टेबलावर 1 तासभर ठेवा. त्यानंतर तो हरभऱ्याचा दाणा पक्ष्यांसाठी खाऊ घाला आणि कागद जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळवून देतो, नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढवतो आणि भागीदारीतून मिळणाऱ्या यशासाठी शुभकारक प्राप्त होतो.